हॅलो एव्हरीवन. आता पार्ट 9 ऑफ लेक्चर 3 एक एक काय म्हणू आपण त्याला सेल्युलर ऑर्गॅनिझम आता आपण कंप्लीट करतो आहोत इन डिटेल. या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर वी आर गोइंग टू डील विथ सिलिया, फ्लॅजेला अँड सेंट्रोझोम. त्याचे डिटेल स्ट्रक्चर्स, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे वेगवेगळे प्रोटीन्स, ते कसे तयार झालेत, कुठे असतात, त्यांचं फंक्शन काय, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डील विथ. राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ सेल द युनिट ऑफ लाईफ, दॅट इज and in this lecture cilia, flagella and centrosome. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सिलिया आणि फ्लॅजेला नाव तुम्ही ऐकलेले आहेत. सिलिया माहिती आहे तुम्हाला, ओर लाईक स्ट्रक्चर्स, बरोबर आहे. म्हणजेच काय, थोडे हेअर लाईक स्ट्रक्चर्स ज्यांची क्वांटिटी भरपूर सारी असणार. आणि मेनली सिलियांचं फंक्शन जे असणार, सिलिया तुम्ही बॅक्टेरियाच्या केसमध्ये बघितलं असेल. सी फॉर एक्झाम्पल, हे एक स्ट्रक्चर असेल ऑर्गॅनिझमचं आणि त्याच्या बॉडीवरती सिलिया असतील तर हे असे ओव्हर लाईक स्ट्रक्चर्स विल बी प्रेझेंट, हेअर लाईक स्ट्रक्चर्स. ठीक आहे ना. आणि आता यांची मुवमेंट जी असणार ती कशी मुवमेंट असणार, लॅशिक मुवमेंट इट इज इन केस ऑफ फ्लॅजेला. परंतु सिलियाच्या केसमध्ये सिलिया कसे पेंडुलम सारखे मूव्ह करतील. पेंडुलम कसा असतो तुमचा, दिस इज अ पेंडुलम. याला जर तुम्ही पुश केलं किंवा पुल केलं तर इट वुड स्विंग इन बोथ डिरेक्शन्स. या डायरेक्शनला सुद्धा तो स्विंग करेल आणि ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा स्विंग करणार. सिमिलरली सिलिया कसे लार्ज क्वांटिटी मध्ये असतील आणि कसे करतात ते पेंडुलम सारखी मुवमेंट शो करतात. याचा मिनिंग हा झाला, याच्या आजूबाजूला जेही काही सराउंडिंग असेल, समजा सराउंडिंग मध्ये फ्लुइड असेल, त्या फ्लुइडला सुद्धा तो स्ट्रीम करणार, बरोबर की नाही. म्हणजे ती बाजूची फ्लुइड सुद्धा त्याच्यामुळे हलणार. आणि सेकंड थिंग, चला वन बाय वन बघूनच घेऊ आपण. दीज आर हेअर लाईक आउटग्रोथ ऑफ द सेल मेम्ब्रेन. हा सेल मेम्ब्रेन सेलचा, त्याच्यावरती सिलिया लाईक स्ट्रक्चर आहे. क्लिअर. आता सिलिया लाईक स्ट्रक्चर कुठे कुठे प्रेझेंट होते आठवते तुम्हाला. सी तुमच्या किडनीमध्ये जर तुम्ही आठवलं, ठीक आहे ना, तर तुमचं पीसीटी मध्ये सिलिया लाईक स्ट्रक्चर्स वर प्रेझेंट. सेकंड थिंग, फिलोपियन ट्यूब मध्ये सुद्धा सिलिया प्रेझेंट होते. फेलोपियन ट्यूब. आता फेलोपियन ट्यूब इट इज अ पार्ट ऑफ युअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फॉर एक्झाम्पल, हा काय झाला, एक फेलोपियन ट्यूब झाली तुमची. एक रफ काढूत आपण. ठीक आहे. आता या फेलोपियन ट्यूब मध्ये इथे ऑस्टियम प्रेझेंट असणार आणि इथे जी ओव्हरी होती, ओव्हरी मधून काय एग रिलीज झालाय. एग हा ऑस्टियम मधून एंट्री करेल आणि आता याला इथपर्यंत या अँपुलरी रिजन पर्यंत पोहोचायचं. म्हणजे या फेलोपियन ट्यूब मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ दिस हेअर लाईक स्ट्रक्चर्स विच विल मूव्ह दिस एग टुवर्ड्स अँपुला. म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हा झाला की यांची सिलियरी मुवमेंट काय करते तर ही पुढे पुढे ढकलण्याचं काम करणार. एक तर सराउंडिंग मीडियमला हलवणार, त्याचं व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये क्रिएट करणार, किंवा ते काय म्हणतोय आपण ओव्हर लाईक स्ट्रक्चर्स. ओव्हर लाईक स्ट्रक्चर म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर्स कॉजिंग द मुवमेंट ऑफ इदर द सेल ऑर सराउंडिंग लिपिड. एक तर सेलची मुवमेंट सुद्धा करू शकेल. बोट किंवा नाव तुम्ही बघितली, नावेमध्ये काय म्हणतो आपण त्याला, त्या काडीनी आणि समोर जो फ्लॅट पार्ट असतो त्याने आपण पाणी मागे ढकलतोय. मग आता सिलिया सुद्धा असं मागे पुढे होते. दॅट मीन्स ही सेल सुद्धा मागे पुढे करू शकणार. मग काय म्हणू आपण त्यांना, इट इज अ ओव्हर लाईक स्ट्रक्चर. कशामध्ये हेल्प करणार, इट हेल्प्स इन मुवमेंट. कशाची मुवमेंट, एक किंवा सेलची किंवा सराउंडिंग मीडियमची मुवमेंट तो करणार. तर असे जे स्ट्रक्चर्स न्यूमरस क्वांटिटीमध्ये, भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतील, त्याला आपण म्हणायचं सिलिया. क्लिअर आहे. ओके. फ्लॅजेला आर कंपॅरेटिव्हली लॉंगर अँड रिस्पॉन्सिबल फॉर सेल मुवमेंट. आता सेकंड स्ट्रक्चर घेऊ आपण. समजा हे सेल असेल आणि या सेलला असं एक लेंदी स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार, लॉंग स्ट्रक्चर दिसणार, त्याला तुम्ही फ्लॅजेला म्हणू शकता. फ्लॅजेला सुद्धा बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट असे 3 पार्ट असतात. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल, बेसल बॉडी अशी असेल, हुक अशी असेल आणि हा लेंदी काय असणार तर फिलामेंट असणार. तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणजे तुमचा फ्लॅजेला. तर फ्लॅजेलाचं काम काय असणार, टिपिकली फ्लॅजेला वुड हेल्प इन लोकोमोशन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी इट विल हेल्प. आणि रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट आपण इथे लिहिलंच आहे. द बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेल ऑल्सो पजेस फ्लॅजेला बट दीज आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम द युकॅरियोटिक फ्लॅजेला. आता ही बॅक्टेरियल सेल काढली, सपोज दिस इज प्रोकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा हा प्रेझेंट असणार. ठीक आहे ना. फ्लॅजेला कुठे कुठे आठवतं तुम्हाला सांगा. फ्लॅजेला इज प्रेझेंट इन युअर स्पर्म. स्पर्म मध्ये फ्लॅजेला असतो प्रेझेंट आणि त्या फ्लॅजेलाची कुठली मुवमेंट असते, मुवमेंट इज लॅशिंग मुवमेंट. का, कारण त्या स्पर्मला जेनायटल ट्रॅक्ट मधून मुवमेंट. ठीक आहे ना. जेनेटल ट्रॅक्ट मधून अँपुला रिजन पर्यंत पोहोचायचे थ्रू युटेरस.
इतका जर्नी त्याला पास करायचं. दॅट्स वाय दे रिक्वायर्ड सम फ्लॅजेलर स्ट्रक्चर किंवा लोकोमोटरी स्ट्रक्चर, अँड दॅट लोकोमोटरी स्ट्रक्चर और द स्ट्रक्चर विच कॉजेस मुवमेंट, जे मुवमेंट कॉज करतं त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅजेला म्हणतो. ठीक आहे. आता स्पर्मच्या केसमध्ये जर बोललो तर फ्लॅजेलाला एनर्जी मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड करतो. मायटोकॉन्ड्रियाच्या हेडिंग खाली सुद्धा आपण स्पर्मचं एक्झाम्पल घेतलं होतं, राईट. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा झाला की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा फ्लॅजेला आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा फ्लॅजेला आहे. बरं, परंतु दे आर स्ट्रक्चरली डिफरंट. प्रोकॅरियोटिक फ्लॅजेला जो असेल दॅट विल बी डिफरंट दॅन द युकॅरियोटिक फ्लॅजेला. स्ट्रक्चर मध्ये जाण्याची आपल्याला बिलकुलच गरज नाहीये. जस्ट यू नीड टू नो की जरी दोघांमध्ये युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल दोघांमध्ये जरी तुमच्या फ्लॅजेला प्रेझेंट असतील तरी सुद्धा दे वुड डिफर इन देअर स्ट्रक्चर, राईट. मग सिलिया काय, सिलिया आर न्यूमरस इन नंबर. काय करतात, एक तर स्वतः सेलची मुवमेंट करतील किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगला व्हायब्रेट करतील किंवा मूव्ह करतील. आणि फ्लॅजेलाचं काम काय, टिपिकली इट इज इन्वॉल्ड इन द मुवमेंट, राईट. चलो आगे बढ़ते फिर. पुढे काय सांगितलंय, आर्म्स. आता यांचं आपल्याला जर तुम्ही सेक्शन जर घेतला तो सेक्शन मध्ये हे तुमचं सिलिया किंवा फ्लॅजेला हे कसे दिसणार, यांच्यामध्ये कुठले अरेंजमेंट असते ते आपण इथे बघू. आता ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप स्ट्रक्चर झालंय. याच्यामध्ये हे ब्लर दिसतंय तुम्हाला. सी आपण त्याला थोडस ओव्हर राईट करू, हे असं काढतोय मी. ठीक आहे. अजून कसं इथे काढता येईल, 1 2 असे दोन दोन रिंग्स असतात. इथे कुठली रिंग दिसते, व्हिजिबल दिसणार आहे सियर, ही एक रिंग, ही एक रिंग. आणि सेंटर मध्ये तुम्हाला इथे एक रिंग दिसतीये, ते एकमेकाला कनेक्ट आहेत आणि बाजूनी असं एक स्ट्रक्चर दिसतंय. आणि हे प्रत्येकी दोन दोन अशा इथे रिंग्स दिसतात तुम्हाला. मग ह्या रिंग्स केव्हा दिसतात, जेव्हा तुम्ही त्याचं काय सेक्शन बघणार. ठीक आहे. तर ते सेक्शन घेतल्यानंतर ते कसे दिसतात ते आपण बघू. ही सेम अरेंजमेंट यू आर एबल टू सी हिअर इन दिस इमेज, बरोबर. आर्म्स हे सोडून द्या, जाऊ द्या. या स्ट्रक्चरला आपण थोडंसं आता एक्सप्लेन करू. काय दिसते तुम्हाला या स्ट्रक्चर मध्ये, दिस एंटायर पार्ट हा सेंटर झाला असं समजा. तर एंटायर पार्टला तुम्ही काय म्हणायचंय, एक्झोनिम. काय म्हणायचंय, एक्झोनिम. आता हा जो बाजूबाजूनी पार्ट दिसतोय तुम्हाला, तर याला पेरिफेरल एक्झोनिम म्हणा तुम्ही. पेरिफेरल कारण का, तो आजूबाजूला आहे म्हणून पेरिफेरल एक्झोनिम. ठीक, बोलू आपण कशा कशाने म्हणले, अगोदर नाव देऊ द्या मला. आणि हा जो सेंटर मध्ये दिसतोय, तर हा जो पार्ट असेल तर याला तुम्ही म्हणायचे सेंट्रल एक्झोनिम. एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख केलेला नाही, फक्त एक्झोनिम इज द सेंट्रल पोर्शन असा उल्लेख केलाय. परंतु त्याच्याही मध्ये आपण त्याला दोन पार्ट मध्ये करू, एक सेंट्रल पार्ट आणि एक पेरिफेरल पार्ट. तर पेरिफेरल पार्टला तुम्ही म्हटले पेरिफेरल एक्झोनिम, एंटायर स्ट्रक्चर इज ऑफ एक्झोनिम इन शॉर्ट. आणि सेंटरला जो असेल सेंट्रल एक्झोनिम. क्लिअर, फक्त नाव दिले त्याला लक्षात घ्या. आता सेंटर मध्ये तुम्हाला ह्या दोन रिंग दिसतात. ठीक आहे, दिस वन अँड दिस वन. तर याला नाव काय दिलं, सेंट्रल मायक्रोट्युब्यूल. दीज आर युअर टू सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स. दीज आर टू सेंट्रल मायक्रोट्युब्यूल्स. क्लिअर आहे. आता या मायक्रोट्युब्यूल्स या एकमेकाला कनेक्ट झाल्यात. कशाने कनेक्ट झाल्या, ब्रिज. यांच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असणार आहे, ब्रिजिंग. ब्रिज म्हणजे काय, गॅप भरणे. या दोघांना कनेक्ट करून ठेवलंय. आणि रेड कलर मध्ये आजूबाजूला तुम्हाला दिसते, तर दॅट इज टर्म्ड एज युअर सेंट्रल शीथ. शीथ म्हणजे कव्हर. हे कव्हर दिसतंय रेड कलर मध्ये तुम्हाला. तर हे काय झालं, तुमचा सेंट्रल एक्झोनिमचा पार्ट झाला की ज्याच्यामध्ये दोन मायक्रोट्युब्यूल्सचे स्ट्रक्चर दिसत आहेत, विच आर कनेक्टेड, एकमेकाला कनेक्ट आहेत. कसे कनेक्ट आहेत, ब्रिजिंग. त्यांच्या ब्रिजनी कनेक्ट आहे आणि त्यांना कव्हरिंग दिलंय, ते त्याला म्हणायचं सेंट्रल शीथ. इथपर्यंत क्लिअर. आता तुम्ही डायग्राम चांगली ऑब्झर्व करा. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल इकडे जसं आपण 9 डबलेट्स काढले होते, जर सिंगल स्ट्रक्चर असेल, वेल सिंगल जर स्ट्रक्चर असेल तुम्ही त्याला म्हणायचं सिंगलेट. त्याला जर दुसरं स्ट्रक्चर ऍड झालं त्याला म्हणा डबलेट. जसं की फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ड मध्ये तुम्ही बघितलं होतं की कपलेट, लीड हे टर्म्स बघितले आपण कीज मध्ये. वेल, हे दोन स्ट्रक्चर एकत्र आले त्याला डबलेट म्हटले, आणि तीन जर स्ट्रक्चर एकत्र आले तर त्याला तुम्ही म्हणायचं ट्रिपलेट. सिंगलेट हा सिंगलेट, डबलेट, ट्रिपलेट. क्लिअर, तीन एकत्र आले म्हणून ट्रिपलेट. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, दोन दोन दिसत आहेत. सियर, ही एक रिंग इथे आहे आणि त्यालाच कनेक्टेड दुसरी ट्यूब्यूल आहे. ऍक्च्युअली दीज आर मायक्रोट्युब्यूल्स, ट्युब्युलिन प्रोटीनने बनलेले असतील. तर ह्या ट्यूब्स कशा असतील, सी ट्यूब ह्या कशा असणार नॉर्मली, अशा ट्यूब्स प्रेझेंट असतील. फक्त आता याचा हा मागे जाईल असा पार्ट, कळतंय तुम्हाला,
असं कन्सिडर करा की अशा ट्यूब्स आहेत. फक्त इथे तुम्हाला त्याचा फ्रंट रिजन दिसतोय. मग हे अशा 9 ठिकाणी दिसत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. या 9 ठिकाणी तुम्हाला असे डबलेट दिसत आहेत. डबलेट म्हणजे कशाला बोललो आपण? या दोनच्या स्ट्रक्चरला आपण डबलेट बोललो. इथे दोन दोन दिसत आहेत. मग हे डबलेट किती डबलेट आहेत? 9 डबलेट्स आहेत. कशाचे आहेत? मायक्रोट्युब्युल्सचे आहेत. कुठे प्रेझेंट आहेत? दीज आर पेरिफेरली अरेंज्ड, म्हणजे अवे फ्रॉम सेंटर, त्याला आपण काय बोलतो? पेरिफेरल. मग दीज आर पेरिफेरली अरेंज्ड मायक्रोट्युब्युल्स. आणि त्यालाच तुम्ही काय इथे लिहिलंय? पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. कोणत्या स्वरूपात सापडतात? डबलेटच्या. आणि आता हे जे डबलेट आहेत तर हे तुम्ही ऑब्झर्व केलं. आता काय करू आपण? याला नाव देऊ. आता ही सपोज ए ट्युब्युल आणि ही तुमची बी ट्युब्युल, बरोबर? तर आपल्याला काय सांगायचं? यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असणार आहे ए टू बी अशी बॉन्डिंग लिंकेज असणार. लिंकेज, ती लिंकेज कशी? आता हा ए बी, तर यालाही काय म्हणू आपण? ए बी, बरोबर? या सगळ्या ए बी असे तुम्ही याला नाव देऊ शकता. ते हे जे डबलेट आहे एकमेकाला लिंक झालेत. कसे लिंक झालेत? मी बाजूला काढतोय थोडस. सी हियर, हे डबलेट आणि हे दुसरं डबलेट. क्लिअर? हे ए बी, दिस इज अगेन ए बी. तर यांची लिंकिंग कशी असते? ए टू बी. ए टू बी लिंकेज म्हणजे कशी? वेल सी अशी एकमेकाला अटॅच असते. आता इथे नीट काढता आलं नाही मला हे, खरं तर ठीक आहे. बॅक जाऊ आपण थोडस. हा ए, हा बी, याला काय म्हणू आता? बी, आणि याला म्हणू आपण ए. समजून घ्यायचं. तर यांची लिंकेज कशी असणार? इथपासून हा कनेक्ट होणार याला असं. तर ही जी अरेंजमेंट असेल बी टू ए, तर हा याला असा कनेक्ट असेल. नंतर दुसरा बी कसं काढलंय मी याला? खालून दिस वन असं अटॅच असणार. हा असं अटॅच असणार. म्हणजे याला म्हणायचं ए बी लिंकेज. ए बी लिंकेज का म्हटलं आपण? कारण ए हा कुणाशी कनेक्ट करतोय? बी शी कनेक्ट करतोय. सी हियर, हे परत एक वेळा मी याला ओव्हरराईट करतोय. असं कनेक्शन झालंय. तर असे हे डबलेट्स म्हणजे एकमेकाला स्ट्रेंथ देतात, एकमेकाला पकडलेले असतात, बरोबर की नाही? मग 9 डबलेट्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय विच लिंकेज? बाय ए बी लिंकेज. कुठली लिंकेज यांच्यामध्ये? ए बी लिंकेज. आता मिनिंग कळाला तुम्हाला ए बी लिंकेजचा? ए बी लिंकेजचा अर्थ काय होणार? की ह्या ज्या ट्युब्युल्स आहे ए बी असं आपण जर याला म्हटलो तर ए ट्युब्युल विल बी कनेक्टेड टू बी, म्हणून त्याला म्हटलं आपण ए बी लिंकेज. ठीक, पुढे जाऊ. वेल, हेच आपण कंप्लीट करून घेऊ. सेंट्रल शीथ समजली. सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स ते ब्रिजनी कनेक्ट आहेत. ठीक आहे. लिंकर सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. आता हे जे सेंट्रल शीथ आहे तर हे जे डबलेट दिसतात तुम्हाला, हा एक डबलेट आणि हा एक डबलेट, असे 9 डबलेट्स आर देअर. इथे लिहून घेऊ आपण 9 डबलेट्स. कसे आहे ते? पेरिफेरल. वेल, बरोबर? 9 डबलेट असे पेरिफेरल प्रेझेंट आहेत. आता ते सेंट्रल शीथला अटॅच झालेत. पण दोन्हीही अटॅच होतात का? नाही. दोन पैकी फक्त एक हा अटॅच होणार. सी हियर, ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला जे दिसतंय, आता मी येलो करतोय, हे जे ह्या दोन पैकी एक अटॅच झालाय, या दोन पैकी हा एक अटॅच झालाय. कुणाला? सेंट्रल शीथला. हा इथे अटॅच झालाय, हाही अटॅच होतोय. प्रत्येक डबलेट पैकी एका सिंगलेटचा एक स्पोक हा सेंट्रल शीथला अटॅच करणार आणि त्याच्यामुळे तुम्ही ही अरेंजमेंट तुम्हाला कशी दिसतेय? इट इज लाईक युअर व्हील लाईक अरेंजमेंट. जसं तुमच्या बायसिकलचा किंवा मोटरसायकलचा स्पोक त्याला प्रेझेंट असतात. तर स्पोकचा जो सेंटर मध्ये डिस्क असते, डिस्क पासून स्पोक निघतात आणि रिंगला अटॅच होतात. सिमिलर इज द केस हियर. दॅट इज वाय दीज आर टर्म्ड एज स्पोक्स. याला काय म्हणायचं? लिहिलं असेल इथे कुठेतरी, सी रेडियल स्पोक्स. याला काय म्हणते? रेडियल स्पोक. रेडियल अरेंजमेंट म्हणजे काय? सेंटर पासून आजूबाजूला जाणारी अरेंजमेंट म्हणजे रेडियल, राईट? तर किती स्पोक दिसतात तुम्हाला इथे? 9 रेडियल स्पोक्स आर देअर. हाऊ मेनी स्पोक्स? कारण काय सांगितलं? 9 डबलेट आहेत. 9 डबलेटचे दोन्ही सिंगलेट हे काही त्याला अटॅच होत नाही. या दोन पैकी फक्त एकच अटॅच होतो. म्हणून आपण म्हणू देअर आर ओनली 9 रेडियल स्पोक्स प्रेझेंट. फक्त 9 रेडियल स्पोक्स आहेत. वेल, आता ही झाली लिंकेज या पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्सची सेंट्रल शीथ सोबत. ही एकमेकाला सुद्धा अटॅच आहेत. हे जे डबलेट तुम्हाला दिसत आहेत तर हे इथे फुग्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय आणि तुम्हाला असे स्पोक सारखे. वेल, तर दीज आर कॉल्ड एज लिंकर्स. हे सुद्धा रेडियली अरेंज लिंकर्स आहेत. दिलंच असेल इथे, वेल आपण देऊन देऊ. तर याला तुम्ही काय म्हणायचंय? लिंकर म्हणायचंय. इन शॉर्ट सगळे स्ट्रक्चर एकमेकाला अटॅच झालेले आहेत. सेंट्रल शीथने 9 डबलेट्स असं पकडून ठेवलंय. या डबलेट्सने एकमेकाला लिंकरच्या माध्यमातून कनेक्शन दिलं, बरोबर? मग हे रेडियल स्पोक्स आहेत, इथे लिंकर सुद्धा दिसतात तुम्हाला. सी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिंकर दिसतील, बरोबर ना? आणि वेल, अजून काय याच्यामध्ये शिल्लक राहणार? नो. एबी लिंकेज तुम्हाला कळाली आणि हे 9 डबलेट्स आहेत. मग यांची अरेंजमेंट कशी झाली? 9 + 2 अरेंजमेंट.
9+2 अरेंजमेंट तुम्ही कशाला म्हणता? क्लिअर? 9+2 अरेंजमेंट का? कारण इन द पेरिफेरल रिजन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 9 डबलेट अँड इन द सेंटर देयर इज प्रेझेन्स ऑफ सिंगल डबलेट, म्हणून आपण याला काय म्हटलो? 9+2 अरेंजमेंट. 9+2 अरेंजमेंट इट इज फाउंड इन सिलिया अँड फ्लॅजेला. कारण सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशी एक अरेंजमेंट दिसणार, परंतु त्याच्यामध्ये 9+0 अरेंजमेंट ती असणार. क्लिअर? तर तुम्हाला हे फ्लॅजेला आणि काय म्हणतात सिलिया यांचं स्ट्रक्चर सेक्शन घेतल्यानंतर कळालंय. क्लिअर? ओके. आता arm of a tubule consists of an enzymatic protein dynein similar to myosin of muscle cell. ऍक्टिन आणि मायोसिन या दोन प्रोटीनचा उल्लेख केला होता. जसं की मायक्रोफिलामेंट मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आहे, पण मायक्रोफिलामेंट मध्ये ऍक्टिन प्रोटीन असतो and that is present in your muscle cell. कशासाठी? फॉर कॉन्ट्रॅक्शन. सिमिलरली मसल सेल्स मध्ये मायोसिन इज प्रेझेंट अँड सिमिलर टू मायोसिन देयर इज अ प्रोटीन डायनिन इन द आर्म ऑफ ए ट्यूब्यूल. समजा ही ट्यूब आहे, तर याची ही आर्म, समजा या ट्यूबची ए ट्यूबची ही आर्म झाली, तर या आर्म मध्ये कोण प्रेझेंट आहे? पुढे लिहिलेला आहे तो डायनिन. डायनिन प्रोटीन इज प्रेझेंट. कुणासारखा आहे? मायोसिन सारखा आहे. म्हणजेच काय? याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिलिटी सुद्धा तो प्रोव्हाइड करणार. क्लिअर टू ऑल? नेक्स्ट पॉइंट बघू आपण. डायनिन हॅव अबिलिटी टू हायड्रोलाइज ऑफ cause the hydrolysis of ATP and liberates energy for ciliary and flagellal movement. जर तुम्हाला मूवमेंट अँड लोकोमोशन, ठीक आहे, हा जर चॅप्टर आठवत असेल किंवा झालेलं नसेल तर नंतर होईल, त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा ऍक्टिन आणि मायोसिन, त्या ऍक्टिन मायोसिन त्याच्या हेडवरती काय एटीपेज एन्झाईम प्रेझेंट असतो विच विल कॉज हायड्रोलायसिस, आणि त्याच्यापासून एटीपी पासून एनर्जी लिबरेट होणार आणि तीच एनर्जी मुवमेंटसाठी यूज होणार. सिमिलरली इथे जो या ए ट्यूबच्या आर्म मध्ये जो प्रोटीन प्रेझेंट आहे दॅट इज डायनिन विच कॉजेस हायड्रोलायसिस ऑफ एटीपी. कशासाठी? बिकॉज इट विल लिबरेट एनर्जी, आणि ती एनर्जी कशासाठी वापरणार? सिलिया किंवा फ्लॅजेला यांच्या मुवमेंटसाठी वापरली जाणार. राईट? ओके. बोथ द सिलियम and flagellum emerge from centriole-like structure called basal body or blepharoblast. बेसल बॉडी लास्ट लेक्चर मध्ये उल्लेख झालाय. आता लक्षात ठेवायचं तुम्ही, बेसल बॉडीज गिव्स राईज टू सिलिया अँड फ्लॅजेला. इथे आपण परत लिहू सिलिया आणि फ्लॅजेला. आता तुम्हाला विचारू शकतात नीट मध्ये सुद्धा हे कुणापासून तयार होतात? तर दीज आर प्रोड्युस्ड ऑर फॉर्म्ड बाय बेसल बॉडीज. ठीक. सेंट्रिओल्स मध्ये सुद्धा आपण ते बघणार. इथे बघून घ्या, सिलिया आणि फ्लॅजेला हे कुणापासून तयार झाले? बेसल बॉडी पासून तयार झाले. क्लिअर? इथपर्यंत हे स्ट्रक्चर तुम्हाला डन झालेलं असावं. होप सो. 9+2 अरेंजमेंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये 9 डबलेट्स आर देअर, लिंकर्सनी कनेक्ट असतात. ए ट्यूब्यूलची जी आर्म असेल त्याच्यामध्ये डायनिन प्रोटीन असतो जो की हायड्रोलायसिस करतो, एनर्जी लिबरेट करतो. वेल, आणि 9 रेडियल स्पोक्स आर देअर विच कनेक्ट दिस डबलेट्स टू सेंट्रल शीथ, आणि सेंट्रली म्हणजे एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीथ देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सिंगल डबलेट and that is also connected with the help of bridge. So this is how structure of cilia and flagella looks under microscope. Clear? चलो आगे बढ़ते. Well, आता cilia आणि flagella यांच्यामध्ये डिफरन्शिएटिंग पॉइंट आपण बघू. Just a minute. हा, सी सिलिया आणि फ्लॅजेला यांच्यामध्ये डिफरन्शिएटिंग पॉइंट आपण बघू. सिलिया काय ऑलरेडी आपण सांगितलं, दीज आर स्ट्रक्चरली दीज आर स्मॉल, फ्लॅजेला आर लॉंगर, बिगर इन साइज. नंबर वाईज सिलिया हे जास्त असणार आणि फ्लॅजेला हे काय असेल, नंबर वाईज कमी असतील. वेल, सी सिलिया आर स्मॉल इन साइज 5 to 10 मायक्रॉन मीटर, सॉरी इथे मिलीमीटर झालंय, 5 to 10 मायक्रॉन मीटर. आणि यांची जर साइज बघितली तर इट इज 150 मायक्रॉन मीटर. म्हणजे कोण लार्ज झालाय? फ्लॅजेला मोठा झालाय. राईट? सेकंड, नंबर ऑफ सिलिया पर सेल व्हॅरी और व्हॅरी म्हटल्यापेक्षा इट इज लार्ज इन नंबर. आणि नंबर कसं आहे? फ्यू इन नंबर. सिंगल असेल, 2 असतील, फार फार 3-4 असतील. ठीक आहे ना? सिलिया बीट इन अ कोऑर्डिनेटेड मॅनर, पेंडुलर मुवमेंट. ऑलरेडी आपण सांगितलं पेंडुलम सारखी ते बीटिंग त्यांच्या मुवमेंटला काय म्हणतो आपण? द मुवमेंट ऑफ सिलिया इज टर्म्ड ॲज बीटिंग. बरोबर? त्याला आपण बीटिंग म्हणतो. आणि फ्लॅजेलाची मुवमेंट कशी असते? लॅशिंग मुवमेंट असते. फ्लॅजेला बीट्स इंडिपेंडेंटली, अनड्युलेटिंग मुवमेंट, म्हणजेच त्याला म्हणायचं लॅशिंग. लॅशिंगचा मिनिंग काय झाला? जसं सापाची शेपटी तुम्हाला कशी अशी नागमोडी वळणाने जाताना दिसते. राईट? दॅट इज अनड्युलेटिंग मुवमेंट ऑर इंडिपेंडेंटली इट बीट्स. नेक्स्ट पॉइंट काय सांगतो? दे टेक पार्ट इन लोकोमोशन, अटॅचमेंट, फीडिंग अँड सेन्सेशन. सेन्सरी स्ट्रक्चर म्हणून सुद्धा काम करतात, फीडिंग साठी सुद्धा. कारण प्रोटिस्ट मध्ये तुम्ही एक्झाम्पल बघा, सिलियरी प्रोटिस्ट. या सिलियरी प्रोटिस्ट मध्ये
तुम्हाला जर आठवत असेल त्यांच्यामध्ये समजा हे रफ स्ट्रक्चर घेतोय मी, हा प्रोटिस्ट असेल तर त्यांच्या बॉडीमधल्या कॅव्हिटीला काय म्हणतात, गलेट. आणि इथे त्यांच्या बॉडीवरती सिलिया प्रेझेंट आहेत. आजूबाजूला काय इथे वॉटर प्रेझेंट असणार आणि या वॉटरमध्ये काय प्रेझेंट असेल, फूड. त्या फूडचं कलेक्शन करून या गलेटमध्ये टाकणे म्हणजे फिडिंगचं काम करतोय की नाही सिलिया. प्रोटिस्टचं एक्झाम्पल आहे ना आपल्याकडे, सिलेरी प्रोटिस्ट, बरोबर की नाही. मग यांचं काम काय झालंय, अटॅचमेंट, सपोर्ट, एखाद्या सपोर्टला अटॅच करणे, ते सुद्धा फिडिंग करणे, जसं प्रोटिस्टचा एक्झाम्पल सांगितलं आपण. आणि सेन्सरी स्ट्रक्चर म्हणून सुद्धा काम करणे. आणि ऑब्व्हियसली सराउंडिंग मीडियमला तो काय बिटिंग मुवमेंटने काय करतो, लोकोमोशन करतोय. म्हणजे दीज आर द 4 फंक्शन्स दॅट कॅन बी असाइन टू युअर सिलिया. ठीक. फ्लॅजेला बद्दल काय बोलू आपण, फ्लॅजेला इन्व्हॉल्ड इन ओनली इन लोकोमोशन. ऑलरेडी सांगितलंय आपण, कारण फ्लॅजेलाची लॅशिंग मुवमेंट होणार, दुसरा तर कुठला पर्पज असणार नाहीये, तर ते लोकोमोशन करतील. सो दीज आर द डिफरन्शिएटिंग पॉइंट इन बिटवीन युअर सिलिया अँड फ्लॅजेला. पुढे जाऊ. नेक्स्ट, सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल. आता सेंट्रोझोम आणि सेंट्रिओल म्हणजे काय, सी मी इथे परत काय करतोय, न्यूक्लियस काढलाय मी. दिस इज न्यूक्लियस. न्यूक्लियस त्याचा न्यूक्लियर मेम्ब्रेन, क्लिअर आहे ना. तर न्यूक्लियस मध्ये एक पार्ट प्रेझेंट असेल, सी न्यूक्लियसच्या आजूबाजूला इनफॅक्ट हे असा एक पार्ट प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला असे 2 स्ट्रक्चर दिसतील विच लाय परपेंडिक्युलर टू इच अदर. तर या स्ट्रक्चरला जे की प्रेझेंट असणार, वेल थांबा मी थोडंसं करेक्ट करतो बघा याला. न्यूक्लियसच्या इनफॅक्ट सेंट्रोझोम हा बाजूला असतो. मी न्यूक्लियसला समजून तिथे काढलं. हा न्यूक्लियस अँड दिस इज युअर सेल. याला म्हणा तुम्ही सेल अँड दिस इज अ न्यूक्लियस. मी त्याला अगोदर कन्सिडर काय केलं, न्यूक्लियोलस, ते समजून मी आतमध्ये काढलं, सॉरी. तर हे थोडंसं बाजूला येईल. न्यूक्लियसच्या बाजूला एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय असं, नॉन मेम्ब्रेन बाउंड असणार ऑब्व्हियसली. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक परपेंडिक्युलर स्ट्रक्चर दिसणार, 2 परपेंडिक्युलर स्ट्रक्चर. तर हे 2 परपेंडिक्युलर स्ट्रक्चर जे दिसत आहेत, तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचे, सेंट्रिओल म्हणायचे. ठीक. कसे ते एकमेकाला, दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि आजूबाजूला तुम्हाला जे दिसतंय, तर दॅट इज पेरिसेंट्रिओलर स्पेस आणि पेरिसेंट्रिओलर मटेरियल. बघू आपण त्याला, ते सुद्धा नेक्स्ट बघायचंय आपल्याला. आणि हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय, आता मी याला राऊंड करतोय, वेगळ्या कलरने घेऊ. चला, हे कम्प्लीट स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ना, तर दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सेंट्रोझोम. आता सेंट्रोझोम कशा कशाने बनलंय ते बघू आपण. ठीक आहे ना. हे आजूबाजूचं मटेरियल प्लस त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे सेंट्रिओल, सेंट्रिओलची पेअर, त्याच्यापासून सेंट्रोझोम हे स्ट्रक्चर तयार होणार. त्याला नाव काय द्यायचं ते बघू आपण. आता सेंट्रिओल कुणामध्ये ऍब्सेंट असतो, कुणामध्ये प्रेझेंट असतो. ऑलरेडी आपण सांगितलं की सेंट्रिओल रिमेन ऍब्सेंट इन प्लांट सेल, हायर प्लांट्स पर्टिक्युलरली. आणि अॅनिमल सेलमध्ये इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन, म्हणून अॅनिमल सेलमध्ये तो प्रेझेंट आहे. या सेंट्रिओलचे फंक्शन चला 1 बाय 1 बघूनच घेऊ. सेंट्रिओल इज ऍब्सेंट इन हायर प्लांट्स, क्लिअर आहे. अँड प्रेझेंट इन सम मोटाईल सेल्स. जसा हेअर प्लांट मध्ये ऍब्सेंट असतो नो डाऊट, परंतु काही ज्या मोटाईल सेल्स असतील, जशा की मोटाईल अल्गे, अल्गे तर प्लांट झाली, बरोबर ना. झूस्पोर्स ऑफ युअर अल्गे, देन अँथेरोझोइड्स अँड ऑफ ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट. अँथेरोझोइड्स म्हणजे काय, हे कुठले स्ट्रक्चर झालं, यांचं मेल स्ट्रक्चर झालं, ज्यांच्यामध्ये स्पोर्स तयार होतील, मायक्रोस्पोर्स, राईट. वेल कशामध्ये ऍब्सेंट असतील, हायर प्लांट मध्ये. मोटाईल जर प्लांट असतील, फॉर एक्झाम्पल अल्गे असेल, मोटाईल अल्गे, झूस्पोर्स ऑफ अल्गे किंवा अँथेरोझोइड्स ऑफ ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट्स, त्या चॅप्टर्स मध्ये याचा उल्लेख झालेला आहे. इथे आता आपण जस्ट तुम्ही लक्षात घ्यायला. वेल सेंट्रिओल्स आर ऍब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल, अमीबा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स. आता हे जे जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म आहेत, दीज आर नथिंग बट युअर हायर प्लांट्स. तर यांच्यामध्ये ऍब्सेंट आहे, अमीबामध्ये ऍब्सेंट असेल आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा दीज रिमेन ऍब्सेंट. कारण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नॉर्मली कोण येते, बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया जी डिव्हाइड होते ते डिव्हाइड्स बाय फिजन. सी समजा ही बॅक्टेरिया सेल असेल, तर डायरेक्ट यांच्यामध्ये काय असे तुकडे होऊन जाणार आणि एकापासून असे 2 बॅक्टेरिया तयार होतील. या प्रोसेसनी जर डिव्हिजन होत असेल सेलचं, तर दॅट इज टर्म्ड एज युअर फिजन. जसं मायटोकॉन्ड्रिया डिव्हाइड्स बाय फिजन सांगितलं होतं आपण, ठीक आहे ना. परंतु आणि प्लांट मध्ये सुद्धा. वेल थोडंसं आता परत डिटेल करू आपण त्याला. चला डिटेल स्ट्रक्चर घेऊ, ते डिव्हिजन कसं होतं त्यांचं, तर त्याला बघूत आपण. ओके.
तर सेंट्रिओल कशामध्ये ऍबसेंट आहे मग? हायर प्लांट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स, अमिबा, प्रोकॅरियोट्स या सगळ्यांमध्ये सेंट्रिओल ऍबसेंट असणार. कारण सेंट्रिओलचा जो मेन रोल असतो, सेंट्रिओल प्लेज रोल इन centrioles play role in cell division. आता सेल डिव्हिजन मध्ये सेंट्रिओलचा रोल हा कसा असतो म्हणजे आपल्याला काय कळेल की या अमिबा मध्ये माहिती तुम्हाला काय होतंय, अमिबाचे डायरेक्ट तुकडे होऊन जातात, त्यांच्यापासून अमिबा म्हणतात. प्रोकॅरियोट बॅक्टेरियामध्ये फ्युजन होतं, आता आपण डायग्राम काढली, तुकडे होऊन जातात. मग त्यांना स्पेशल स्ट्रक्चर प्रेझेंट असण्याची गरज आहे का? नाही. आणि जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म म्हणजे हायर प्लांट यांच्यामध्ये सुद्धा एक मायटोसिसचा जो टाइप असेल दॅट इज अनएस्टर मायटोसिस. बघू आपण, चला सी. आता मी सरळ इथे काय काढतोय, हे काढलं मी सेंट्रिओल, ठीक आहे ना. हे सेंट्रिओल आपण सांगितलं दिला परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर स्ट्रक्चर आहेत. या सेंट्रिओल पासून काय होणार ड्युरिंग सेल डिव्हिजन, जेव्हा क्रोमोझोम हे डिवाइड होतील आणि त्यांना मायग्रेट व्हायचं असेल, हे झाले त्यांचे दोन पोल्स, बरोबर, हा एक पोल आणि हा एक पोल. सेल डिव्हिजन आठवा. तर ह्या सेंट्रिओल पासून असे स्पिंडल फायबर्स तयार होतील. काय तयार होतील? स्पिंडल फायबर्स. आणि यांच्या अवतीभोवती असे ऍस्टर रेस तयार होतील. ऍस्टर रेस, ऍस्टर म्हणजे काय, कशा संबंधी आहे? चांदण्यासंबंधी. समजा स्टार्सचे जसे रेडिएटिंग लाईट पडतो तसे यांच्यापासून सुद्धा असे रेडिएटिंग स्ट्रक्चर बाहेर पडतात, ठीक आहे. याला तुम्ही काय म्हणायचं? ऍस्टर्स म्हणायचं. मग हे ऍस्टर कोणी तयार केले? सेंट्रिओलने. स्पिंडल फायबर कोणी तयार केले? सेंट्रिओलने. मग या एंटायर स्ट्रक्चरला काय म्हणायचं? स्पिंडल ॲपॅरेटस म्हणतात. काय म्हणतात? आणि हा लिहू आपण इथे, स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर. आणि या तिन्ही गोष्टी मिळून जे तयार होतं दॅट इज युअर स्पिंडल ॲपॅरेटस. म्हणजे मला एक सांगा, सेल डिव्हिजन करते वेळी जेव्हा क्रोमोझोमची संख्या डबल होईल तर त्याचं हॉल्विंग म्हणजे 50-50% दोन न्यूक्लियस मध्ये जाणं गरजेचं आहे, बरोबर. मग तेव्हा हे सेंट्रिओल काय करतात? स्पिंडल फॉर्म करतात, ऍस्टर तयार करतात. आणि इथे काय प्रेझेंट असणार? क्रोमोझोम असे सेंट्रोमियरच्या माध्यमातून त्याला लोकेट झालेले असतील. तर दॅट इज द फंक्शन ऑफ सेंट्रिओल. मुद्दा काय चाललाय की ॲनिमल्स मध्ये या टाईपचं सेल डिव्हिजन होणार म्हणजे या पद्धतीने बाय स्पिंडल फॉर्मेशन. स्पिंडल फॉर्मेशन म्हटल्यापेक्षा काय म्हणू आपण? ऍस्टर फॉर्मेशन. ऍस्ट्रल मायटोसिस टेक प्लेस इन ॲनिमल्स, जे की तुमच्या प्लांट सेलमध्ये होत नाही, अमिबामध्ये होत नाही किंवा प्रोकॅरियोट मध्ये होत नाही, म्हणून त्याच्यामध्ये ऍबसेंट आणि ॲनिमल सेलमध्ये हे प्रेझेंट असतात. क्लिअर आहे? ओके. सेंट्रोझोम कंटेनिंग 2 सेंट्रिओल, त्याला म्हणायचं डिप्लोझोम. अगोदरच मी सांगितलं की त्या कोणत्या स्ट्रक्चरला सेंट्रोझोम कलेक्टिव्हली म्हणायचं, तर आजूबाजूचं पेरिसेंट्रिओलर मटेरियल प्लस दिस 2 परपेंडिक्युलर स्ट्रक्चर म्हणजे सेंट्रिओल्स. तर या दोन्ही सेंट्रिओलला मिळून तुम्ही इथे म्हणायचं डायप्लोझोम. डाय म्हणजे 2, ठीक आहे. लोकेटेड जस्ट आउटसाइड द न्यूक्लियस, लाय ऍट 90 डिग्री टू इच अदर. हे परपेंडिक्युलर दिसतात तुम्हाला, असे परपेंडिक्युलर अरेंजमेंट यांची झाली असेल. क्लिअर. इच सेंट्रिओल इज सराउंडेड बाय अमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल. तेही सांगितलं आपण मागच्या डायग्राम मध्ये होतं. जस्ट अ मिनिट, कुठे गेले ते? वेल मागे दिलं का? नाही, आपण तर पार सीबीएफ फ्लॅजिलामध्ये गेलो. पुढे जाऊ. अच्छा, मी ते मिटवूनच टाकलं. वेल, इथे हा न्यूक्लियस होता. न्यूक्लियसच्या आजूबाजूला आपण सांगितलं हे मटेरियल असं प्रेझेंट होतं. हे न्यूक्लियस, हे मटेरियल असं आजूबाजूला, आणि याच्यामध्ये असे 2 परपेंडिक्युलर स्ट्रक्चर होते. तर या 2 स्ट्रक्चरला मिळून तुम्ही काय म्हटले? याला तुम्ही म्हटले डिप्लोझोम. आणि हे बाजूचं मटेरियल जे आहे त्याला म्हणायचं तुम्ही, सी नाव दिलेलं तुम्हाला इथे, सायक्लोसेंट्रम, किंवा त्यालाच तुम्ही म्हणणार झोन ऑफ एक्सक्लुजन. गॉल्गी बॉडी जर तुम्हाला आठवत असेल तर गॉल्गी बॉडीच्या केसमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं देअर वॉज प्रेझेन्स ऑफ झोन ऑफ एक्सक्लुजन. झोन ऑफ एक्सक्लुजनचा अर्थ हा होतो की याच्या सराउंडिंग मध्ये दुसरं कुठलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार नाही, त्याला म्हणायचं झोन ऑफ एक्सक्लुजन, किंवा त्याला म्हटलं आपण सायक्लोसेंट्रम. तर इथे सायक्लोसेंट्रम कुठला झाला? हा पेरिफेरल मटेरियल, पेरिसेंट्रिओलर. पेरी म्हणजे आजूबाजूला, सेंट्रिओलच्या आजूबाजूला आहे म्हणून त्याला म्हटलं आपण पेरिसेंट्रिओलर मटेरियल. त्यालाच म्हटले तुम्ही सायक्लोसेंट्रम. तर सायक्लोसेंट्रम प्लस डिप्लोझोम या दोघां मिळून जे तयार झाले त्याला म्हणायचे तुम्ही सेंट्रोझोम. मग आता हा प्रश्न कधीच पडायला नको की कोण कुणामध्ये प्रेझेंट आहे. कोण कुणामध्ये प्रेझेंट आहे? तर सेंट्रोझोम मध्ये सेंट्रिओल प्रेझेंट आहे, ठीक आहे ना. ओके. आता काय? वेल, सायक्लोसेंट्रल समजलं, डिप्लोझोम समजलं, दोघां मिळून जे स्ट्रक्चर तयार झाले त्याला म्हटले तुम्ही
सेंट्रोझोम. वेल, मागे जाऊ द्या मला. झोन ऑफ एक्सक्लुजन झाला, सायकोसेंट्रोम झाला. आता सेंट्रिओल्स डू नॉट कंटेन आरएनए और डीएनए बट डुप्लिकेटेड ड्युरिंग द एस फेज ऑफ सेल डिव्हिजन. डीएनए किंवा आरएनए या सेंट्रिओल मध्ये ऍबसेंट असणार, प्रेझेंट असणार नाही आणि डायरेक्टली तो कुठे तयार होतोय, सेल डिव्हिजनच्या एस फेज मध्ये. म्हणजे सेंट्रिओलचं सिंथेसिस जर तुम्हाला विचारला तर इट इज एस फेज ऑफ सेल डिव्हिजन. कुठे होणार, एस फेज ऑफ सेल डिव्हिजन. आरएनए डीएनए आहेत का, जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये आहे का, नो. डिप्लोझोम, डिप्लोझोमचा अर्थ काय घेताय तुम्ही, ते दिस परपेंडिक्युलर स्ट्रक्चर दॅट इज युअर सेंट्रिओल. म्हणजे सेंट्रिओल्स अँड सायक्लोसेंट्रम म्हणजे आजूबाजूचं पेरिफेरल मटेरियल आर कलेक्टिव्हली कॉल्ड सेंट्रोझोम. ऑलरेडी मी सांगितलंय. नेक्स्ट, सेंट्रिओल्स आर मेम्ब्रेनलेस सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स विच एक्झिबिट कार्ट व्हील लाईक स्ट्रक्चर इन ट्रान्सवर्स सेक्शन. जसं फ्लॅजेला आणि सिलियामध्ये आपण ट्रान्सवर्स सेक्शन मध्ये बघितलं होतं की देयर इज अ कार्ट व्हील लाईक अरेंजमेंट. डबलेट होते, सेंट्रल शीथ प्रेझेंट होती. सिमिलरली यांच्यामध्ये सुद्धा तसं स्ट्रक्चर प्रेझेंट असणार, ते आपण बघू. फक्त डिफरन्स काय असणार, तिकडे डबलेट होते आणि सेंट्रोझोम मध्ये किंवा सेंट्रिओल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ट्रिपलेट. राईट, ओके. सेंट्रिओल मेनली कन्सिस्ट ऑफ 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल ट्रिपलेट फायब्रिल्स ऑफ ट्युबिलिन प्रोटीन. हे महत्वाचं आहे, ट्युबिलिन प्रोटीनने बनलेलं आहे. तिकडे सुद्धा ट्युबिलिनच होता आणि एक डायनिन होता, एक निक्सिन प्रोटीन सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट होता. डायनिन प्रेझेंट काय, ए मायक्रोट्युब्युल त्याच्यापासून निघणारी आर्म ती होती डायनिन प्रोटीनची, ज्याने की एटीपीचं हायड्रोलिसिस केलं आणि एनर्जी मुवमेंट साठी मिळाली फ्लॅजेलाला. राईट, वेल, दीज आर लिंक्ड विथ द हेल्प ऑफ एसी लिंकर. पहिल्या केसमध्ये सिलिया आणि फ्लॅजेला यांच्या केसमध्ये देयर वॉज ए बी लिंकेज. इथे कुठली लिंकेज आहे, एसी लिंकेज आहे. बघू आपण ती एसी लिंकेज म्हणजे काय. वेल, सेंट्रल पार्ट ऑफ द सेंट्रिओल इज प्रोटीनेशियस अँड कॉल्ड एज हब. सिलिया आणि फ्लॅजेलाच्या केसमध्ये आपण त्याला काय बोललो होतो, एक्झोनिम. बरोबर. आता या केसमध्ये तुम्ही याला काय म्हणायचं, हब म्हणायचंय. वेल, विच इज कनेक्टेड विथ पेरिफेरल ट्रिपलेट. सेम स्ट्रक्चर बघतोय आपण, फक्त डबलेटच्या जागी ट्रिपलेट होईल आणि एक्झोनिमच्या जागी हब येणार होईल. बाय रेडियल स्पोक्स तिकडे सुद्धा होते, मेड अप ऑफ प्रोटीन ऑब्विसली. 9+0 अरेंजमेंट त्या केसमध्ये, सिलिया आणि फ्लॅजेलाच्या केसमध्ये देयर वॉज 9+2 अरेंजमेंट. क्लिअर. सेंट्रिओल्स आर सेल्फ डुप्लिकेटिंग युनिट्स. स्वतःच त्यांचं डुप्लिकेशन ते करणार. आपण डायग्राम मध्ये जाऊया, परत तुम्हाला क्लिअर होईल. सी हियर. वेल, आता हा विषय काढ. ठीक, इकडे बघा, हे तुम्हाला काय दिसतात, इथे हे ट्यूब दिसत आहेत. हे किती ट्यूब आहेत, मी त्याला ओव्हर राईट करतोय. एक, ही दुसरी ट्यूब आणि दिस वन इज थर्ड ट्यूब. म्हणजे आता हे जे रिंग दिसत आहेत तुम्हाला, तर त्या प्रत्येक रिंगला तुम्ही काय म्हणायचंय, ट्रिपलेट म्हणायचंय. अगोदरच्या केसमध्ये डबलेट होता, बरोबर की नाही. मग हे ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल्स आहेत. त्यांचा जर टीएस घेतला तर टीएस मध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसणार. याला थोडंसं आपण मोठं करू. वेल, सी. ओके, एक मिनिट हा. ठीक आहे, याचा डायग्राम इथे बघून घ्या तुम्ही. आपण काय सांगितलं, आता परत एक वेळा याचं स्ट्रक्चर आपण डिस्क्राइब करू. सेंटरला सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये तुम्ही काय म्हटले, एक्झोनिम. तर या केसमध्ये तुम्ही याला काय म्हणायचंय, हब. काय म्हणायचंय, हब. तिकडे एक्झोनिम होतं, इथे हब आहे. आता तिकडे सेंट्रल जो पार्ट होता तो स्पोकनी कनेक्ट केलेला होता डबलेटला. इथे काय दिसतंय तुम्हाला बघा, 1 2 3 हे ट्रिपलेट आहेत. ठीक आहे, तर ह्या ट्रिपलेटचा काय, एक स्पोक. तर किती स्पोक झाले, 1 2 3. वेल, हा एक आला. 3 4 5 6 7 8 अँड दिस वन 9. हे असे 9 रेडियल स्पोक्स प्रेझेंट आहेत. म्हणून आपण अरेंजमेंट काय लिहिणार, 9. सेंटर मध्ये तुम्हाला कुठले ट्युबिल दिसते का, अगोदरच्या सिलिया आणि फ्लॅजेला या केसमध्ये सेंटर मध्ये 2 ट्युबिल प्रेझेंट होत्या, म्हणून आपण 9+2 म्हटलो. इथे हब मध्ये काही दिसतंय का, नाही. मग ही अरेंजमेंट काय झाली आहे, 9+0 अरेंजमेंट. लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रोझोम किंवा सेंट्रिओल मध्ये, सेंट्रिओलच म्हणा आता, 9+0 अरेंजमेंट इज देअर आणि सिलिया फ्लॅजेला मध्ये 9+2 अरेंजमेंट वॉज देअर. क्लिअर, ओके. तिकडे त्या केसमध्ये इथे 2च रिंग होत्या, इथे 3 रिंग आहेत. मग या तीनही रिंगला तुम्ही इथे काय म्हटले, ट्रिपलेट म्हटलेत, बरोबर. तिकडे काय म्हटले, सिलिया फ्लॅजेला मध्ये डबलेट. वेल, स्पोक दोघांकडे 9 आहेत, बरोबर. तिकडे लिंकेज जी होती ए बी लिंकेज, कारण ए ट्युब्युल वॉज कनेक्टेड विथ बी ट्युब्युल. इथे एसी लिंकेज तुम्हाला दिसते. एसी लिंकेजचा मिनिंग काय झाला, याला मी थोडंसं मोठं घेतोय, 1
2 3 असं ट्रिपलेट घेतोय. याला म्हणू आपण ए, ही दुसरी बी ट्युब्यूल आणि तिसरी सी ट्युब्यूल. आता इथे तसंच घ्यावं लागेल 1 2 3. आता याला म्हणा तुम्ही वेल ए, नो सी घ्या त्याला, सी बी आणि ए अशा 3 मायक्रोट्युब्यूल. तर लिंकेज सी ए लिंकेजचा मिनिंग काय होतो, सी विल बी कनेक्टेड टू ए दिस वे. अशी जी कंप्लीट अरेंजमेंट तुम्ही डायग्राम बघू शकत असाल. इथे सी आहे तर इथे याचा ए येतोय, ए बी सी, तर ए इज कनेक्टेड विथ सी. इथे सुद्धा ए इज कनेक्टेड विथ सी. म्हणजे या टाइपच्या लिंकेजला तुम्ही म्हणायचं ए सी लिंकेज. ठीक आहे, ओके. अजून काय डिफरन्शिएटिंग पॉईंट दिसतोय तुम्हाला? डिफरन्सेस मध्ये लक्षात ठेवा, लिहून घेऊ चला. वेल और इसको छोटा करते. ओके, इथे लिहितोय आता मी सिलिया अँड फ्लॅजेला. इकडे लिहितोय सेंट्रिओल. दोघांमधले डिफरन्शिएटिंग पॉइंट आपण बघू. दोन्हीही कशापासून तयार होतात, बेसल बॉडी पासून तयार होतात. तर तो पॉइंट आपण लिहिणार नाही. यांच्यामध्ये 9+2 अरेंजमेंट होती, यांच्यामध्ये 9+0 अरेंजमेंट आहे. सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये पेरिफेरल डबलेट्स वेर दे. पेरिफेरल डबलेट्स कसे, पेरिफेरल. तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट, पेरिफेरल ट्रिपलेट्स. पेरिफेरल ट्रिपलेट्स यू कॅन सी इन द डायग्राम, राईट. पेरिफेरल ट्रिपलेट. वेल त्यांच्या सेंटरला तुम्ही काय म्हटले होते, एक्झोनिम. आणि सेंट्रिओलच्या केसमध्ये तुम्ही याला काय म्हटले, हब म्हटले, बरोबर की नाही. तर हे डिफरन्शिएटिंग पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला दोन्ही अंडरस्टँडिंग सोपी होईल. ह्या 9+2 9+0 अरेंजमेंट बऱ्याच वेळा नीट मध्ये विचारलेले आहेत, एआयपीएमटी म्हणा किंवा एम्स मध्ये सुद्धा. 9+2 9+0 डबलेट, इकडे पेरिफेरल ट्रिपलेट, इकडे एक्झोनिम म्हणतात, इकडे हब म्हणतात. इकडे एक्झोनिम मध्ये ट्युब्युल्स आर प्रेझेंट, ट्युब्युल्स प्रेझेंट. या केसमध्ये ट्युब्युल्स आर ऍबसेंट. हे झाले डिफरन्शिएटिंग पॉइंट. क्लिअर. सो दिस वॉज द स्ट्रक्चर ऑफ युअर सेंट्रोझोम. पुढे जाऊ, फंक्शन्स. आता या सेंट्रिओलचं फंक्शन आपण ऑलरेडी सांगितलं, डिसाइड केलंय, आय मीन डिस्क्राईब केलंय. इट फॉर्म स्पिंडल फायबर्स अँड ॲस्टरब्ले ड्युरिंग सेल डिव्हिजन. आता असं काढलं होतं की नाही आपण, एक परपेंडिक्युलर स्ट्रक्चर. हे सेंट्रिओल होते आणि यांच्यापासून हे कोण निघाले बाहेर, हे बाहेर निघणारे स्पिंडल फायबर्स सेल डिव्हिजनच्या वेळी. आणि यांच्यापासून काय तयार होते, तर असे हे ॲस्टर रेज. तर ते ऑलरेडी आपण डिस्क्राईब केलंय. आणि इट फॉर्म द बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. लक्षात घ्या. परत एक वेळा मी लिहितो, लास्टली बेसल बॉडी लिहिलंय आपण. पुन्हा कोणाला तयार करतोय, सिलिया अँड फ्लॅजेला. इथपर्यंत डन. आणि ही जी बेसल बॉडी तयार झाली आहे, तर इट इज फॉर्म्ड फ्रॉम सेंट्रिओल. आता सगळं क्लिअर होईल कोण कोणाला तयार करतोय. सेंट्रिओलने तयार केली बेसल बॉडी आणि बेसल बॉडीने तयार केले सिलिया आणि फ्लॅजेला. क्लिअर, नो कन्फ्युजन इज देअर नाउ. ओके, आता इथपर्यंत आलोय आपण. हा सेंट्रोझोम हा सुद्धा टॉपिक आपला संपलाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये न्यूक्लियस हा एकच टॉपिक आपण डिटेल डिस्क्राईब करू. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.